गॅस टंचाईमुळे देशातील प्रत्येक घरामध्ये चिंता पाहायला मिळाली. पुण्याच्या मावळ तालुक्यातील बोडके कुटुंबियांमध्ये मात्र या गॅसला घेऊन कोणतंही टेन्शन पाहायला मिळालं नाही. त्यांचे हे शेगडी जे आहे, त्यांचा हा जो गॅस आहे तो एकदाही बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळाला नाही. खरं तर देशातला प्रत्येक नागरिक हा गॅस घेण्यासाठी रांगेत उभा होता. हे कुटुंब मात्र कोणत्याही रांगेत पाहायला मिळालं नाही. का? हा प्रश्न निर्माण झालाच असेल. त्यांच्याकडून जाणून घेऊया. अनेक जण चिंतेत होते, सगळेजण रांगेत होते. तुम्ही मात्र कुठल्याही टेन्शनमध्ये नव्हता. आम्ही हे बायोगॅस असल्यामुळं आम्हाला कुठली चिंता आली नाहीये. आम्ही टीव्हीवरती बातम्या बघितल्या की बाहेर युद्ध चालू आहे, महिलांना खूप टेन्शन आलं की आता गॅसचं काय करायचं. पण हे बायोगॅस असल्यामुळं आम्हाला काही टेन्शन आलं नाहीये. त्याच्यावरती छान स्वयंपाकही होतोय. किती दिवसाला तुम्ही स्वयंपाक करता? किती लोक तुमच्या घरात आहेत? आणि कधीच तुम्हाला गॅस खरेदी करण्याची गरज नाही पडली? आम्हाला सकाळी 10 लोकांचा स्वयंपाक होतो. दिवसभर म्हणजे दूध तापतं त्याच्यावरती आणि संध्याकाळी परत 10 लोकांचा स्वयंपाक होतो त्याच्यावरती. त्यामुळे आम्हाला कुठलंच टेन्शन आलं नाहीये गॅसचं. बरोबर. तर हे असं कुटुंबीय आहे देशातलं की अपवाद ठरलंय, जे आपल्याला रांगेत कुठंच दिसलं नाही, गॅस खरेदी करताना दिसलं नाही. पण आता हे बायोगॅस नेमका काय आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. ते पाहण्यासाठी आपल्याला त्यांच्या गोट्यात जावं लागेल. तर माझ्यासोबत आपण त्या गोट्यात जाऊयात. बोडके कुटुंबियांच्या 3 पिढ्या या शेतातच राबतायत. मात्र त्यांच्या या शेताचा बायोगॅस हा भाग जो आहे तो 2015 साली जोडला गेला आणि तेव्हापासून आमूलाग्र बदल त्यांच्यात दिसतोय. खरं तर आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्या दरम्यान तुम्हाला हा बायोगॅस किती फायद्याचा ठरला? हो, खूप फायद्याचा ठरला. कारण सिलेंडर मिळत नाही वेळेत, खूप पैसे देऊनही. त्याच्यामुळे याच्यात 20 किलो शेण टाकतो आणि 20 किलो शेणापासून दर महिन्याला 2 सिलेंडर मिळतात. बरं, आपण एक प्रॅक्टिकली दाखवूयात की कसं तुम्ही सगळं करता. हो, तर पहिलं आम्ही 20 किलो शेण टाकतो. तो शेण भरतोय. शेण टाकल्यानंतर त्याच्यात 10 किलो शेणात 10 लिटर पाणी टाकून त्याची रबडी करून मग ते बायोगॅसमध्ये टाकतो. आणि म्हणजे त्याला आता शेण निर्माण करण्यासाठी किती गायांची गरज लागेल? हो, 2 गायी तरी पाहिजे. 2 गायी असल्या तर रात्रीच्या शेणावरती खूप छान पद्धतीने एक गायीच्या शेणावरही चालतो, पण मग कमी लोकांचा स्वयंपाक होतो. आता 8-10 लोकांचा छान स्वयंपाक त्याच्यावर होतो. आता हे काय करतायत? आता तो बघा शेणाची रबडी करतोय, पाणी टाकून मिक्स करतोय. आता काही लोकांकडे शेण नसलं तर किचनचं खरकटही चालतं, किचन वेस्टही चालतं, गवतही चालतं पावसाळ्यामध्ये म्हणजे. आणि ते आता टाकल त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ती जी काळी पाईपलाईन आहे त्या काळ्या पाईपलाईन मधून गॅस शेगडीला गेला बघा तिकडे. आता हे किती रोज एवढं टाकावं लागतं? रोज टाकावं लागतं, रोज टाकावं लागतं. आणि रोज मग स्वयंपाक होतो आणि चांगला 3 वेळेचा स्वयंपाक होतो. त्याच्यामुळं 2 सिलेंडर तर कशाही महिन्याला वाचतात. आणि 1000 रुपयाला सिलेंडर म्हणलं तर 2000 रुपये महिना म्हणजे 24,000 रुपये वर्षाचे. आणि त्याचसोबत खत जर पाहिलं तर 5 एकराला लागणारं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर. किती वर्ष झालं तुम्ही एलपीजी गॅस खरेदीच नाही केला? 11 वर्ष झालं. 11-12 वर्ष झालं गॅस खरेदी नाही केला. छान पद्धतीने चालतंय. गायांच्या दुधातूनही पैसे मिळतात आणि याच्यातूनही पैसे वाचतात. तर हा घरगुती गॅसचा फायदा झाला. आता याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. तो कसा आपण जाणून घेणार आहोत. दुहेरी फायदा नेमका तुम्हाला कसा होतो आणि आधुनिक शेती याच्यातून पण कशी काय करता येऊ शकते? आता याच्यामध्ये आपण कसं आहे ना की इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. तर यामध्ये आम्हाला बायोगॅसमध्ये 20 किलो शेण जर टाकलं पाण्यात 20 लिटर मिक्स करून, तर याच्यापासून आम्हाला 4-5 एकरचं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मिळतं. कुठं होतं ते दाखवा जरा. इथून तिकडून आपण शेण टाकतो, इथून बघा हे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आता पडतंय. हे जर आपण चेक केलं तर आपल्याला वर्षाकाठी 2 ते 3 लाख रुपयाचं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आपल्याला मिळतं यामधून. ज्याच्यामुळे आम्ही जर हे शेतामध्ये यूज केलं तर प्रोडक्शनही खूप चांगलं होतं. म्हणजे जर तसा विचार केला आपण तर याच्यामुळे दुप्पट आम्हाला पैसे मिळतात प्रोडक्शनचे. त्याच्यामुळे याचा उपयोग खूप चांगला. आणि हा फिल्टरही याच्याबरोबर मिळतो, ज्याच्यात आता ही घट्ट स्लरी बाहेर आली आणि याच्यात तुम्ही बघितलं तर पूर्ण गाळून बाहेर येते, जी ड्रीपद्वारे आम्ही पूर्ण शेतीला सोडू शकतो. त्याच्यामुळे याचाही खूप चांगला फायदा आहे प्रोडक्शनसाठी. त्याच्यामुळे आम्ही बायोगॅस यूज करतो 11 वर्षापासून. शेतीलाही त्याचा फायदा खूप चांगला. बरोबर आहे. म्हणजे वर्षाला जर महिन्याला 2000 रुपये गॅसचे धरले तर वर्षाला 24,000. आणि किमान हे खत किती लाखांचं मिळतं तुम्हाला वर्षाकाठी? 2 ते 2.5 लाख रुपयाचं खत आम्हाला मिळतं यामधून. म्हणजे 2.5 लाख हे आणि 24 म्हणजे किमान 2.5 ते 2.5-3 लाख रुपयाचा फायदा या बायोगॅस मधून होतो. आणि मग प्रश्न येतो की हे उभारण्यासाठी किती खर्च?
लागू शकतो. तर उरळी कांचनमध्ये यांचा प्लांट आहे जिथून हे बनवून दिलं जातं. कसा खर्च यासाठी येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होईल? हे रेडीमेड युनिट आहे 2 घनमीटर कॅपॅसिटीचं. 2 जनावरांचं कमीत कमी शेण टाकलं तर 10 ते 12 लोकांचा दोन्ही वेळेचा स्वयंपाक यामध्ये होतो. तर हे युनिट 6 फूट जागा लागते, फक्त कमी वेळेत कमी जागेत बसवता येतं. आणि याला खर्च आपण महाराष्ट्रामध्ये 48,000 रुपयामध्ये शेतकऱ्याला हे घरपोच देतो. आणि त्यामध्ये जिल्हा परिषदची 10,000 आणि केंद्र सरकारची 14,350 असं अनुदानही मिळतं. तर खर्च टोटल शेतकऱ्यांना म्हटलं तर 21,000 रुपये. हो, तसं पाहिलं तर हे 21,000तच बसतंय आणि एकाच वर्षात त्याचे पैसे वसूल होत आहेत. कसे पैसे वसूल होतात? आताच तुम्हाला सांगितलं की दर महिन्याला 2 LPG मिळतात, म्हणजे 24,000 वर्षाला ते मिळतात. आणि एक 2.5 लाखाचं वॉटर सोल्युबल खत मिळतंय त्यामध्ये. तर आपली जी कंपनी आहे त्याला ऊर्जा मंत्रालय भारत सरकारची मान्यता आहे. देशामध्ये 4च कंपन्या आहेत, तर महाराष्ट्रामधली एकमेव कंपनी आपली जी शेतकऱ्यांसाठी काम करते. आतापर्यंत आपण 24,000 शेतकऱ्यांना याचा लाभ दिलेला आहे. तर शेतकरी खूप हॅपी आहेत. आणि जी आता युद्धजन्य परिस्थिती आहे याचा काहीच इफेक्ट झालेला नाही, सगळी लोक खुश आहेत. बरं, मागणी वाढली म्हणजे या युद्धजन्य परिस्थितीमुळे? प्रचंड मागणी वाढलेली. दररोज 2 ते 3 हजार कॉल शेतकऱ्यांचे आम्हाला येत आहेत आणि सगळ्या लोकांना आम्ही उत्तर देतोय. तर हा बायोगॅस संयंत्र जर तुम्हाला तुमच्या घरात बसवायचा असेल तर 48,000 रुपये खर्च करायचे आहेत. त्यातही 24,000 रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे. म्हणजे अवघ्या 24,000 रुपयांमध्ये हा बायोगॅस संयंत्र जो आहे तो तुमच्या घरामध्ये बसू शकतो. त्यामुळं सध्याची जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये हा बायोगॅस सर्वांसाठी वरदानच ठरणार आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, मान, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.